मध्ये आरोपीची बिबेवाडी पोलिसांनी काढली धिंड। फायरिंग करत हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। गडचिरोलीमध्ये अधिकाऱ्यांचा आश्रम शाळांमध्ये मुक्काम। जिल्ह्यातील 43 शासकीय आश्रम शाळांमध्ये अधिकाऱ्यांचा मुक्काम। अधिकाऱ्यांनी शाळांमधील व्यवस्थेची केली पाहणी। वाढवण बंदराच्या जवळ उभी राहणार चौथी मुंबई। 107 गावांमध्ये होणार नियोजन, तर MSRDAचा प्रस्ताव सरकारकडे। बदलापूरमध्ये एका शाळेत 14 वर्षाच्या मुलीचा विनयभंग। शिक्षकानंच विनयभंग केल्याचं स्पष्ट। प्रकरणात पोलिसांकडून शिक्षकाला अटक। अमरावतीमध्ये बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात बिबट्याचा मुक्त संचार। बिबट्याचा संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। परिसरात सध्या भीतीचं वातावरण। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळणार नाही। सरकारकडे साठवणुकीला जागाच नाही, तर या धोरणामुळे सोयाबीनचा प्रश्न गंभीर। नांदेडमध्ये सोयाबीन खरेदी केंद्र बंद। खरेदी केंद्र बंद असल्यानं शेतकरी आक्रमक। काल सोयाबीनच्या खरेदीची मुदत संपली। खरेदी केंद्राबाहेर अद्यापही शेतकऱ्यांच्या वाहनाच्या रांगाच रांगा। पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा मेगा ब्लॉक। अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक। ग्रँट रोड जवळ 100 वर्ष जुन्या पुलाचं गर्डर टाकण्याचं काम सुरू। विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न। माघशुद्ध जया एकादशीच्या निमित्तानं महापूजा संपन्न। कोल्हापूरचे पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये। गांजा तस्करांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू। 72 तासात 46 गुन्हे दाखल, तर 55 गांजा तस्करांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। पैशांच्या वादातून एकाची हत्या। मित्रानंच केली मित्राची हत्या। नवी मुंबईच्या रबाळे परिसरातील धक्कादायक घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।